विरोधकांचा अभ्यास तर नाहीच आहे, पण कुठला तरी मुद्दा घेऊन यायचा आणि चुकीचा प्रचार करायचा। त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या निर्णयाने विरोधक मात्र खूप दुःखी झालेले आहेत। त्यांना काही घेणं देणं नाहीये, त्यांना राजकारण करायचं होतं कांदा प्रश्नावर। परंतु केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवलेली आहे। नेमका काय निर्णय झाला आपण जाणून घेऊयात। भारतीताई पवार आपल्या सोबत आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांची मागणी होती, आज निर्णय झाला आहे। नेमका काय निर्णय झालेला आहे, त्यामध्ये काय अटी शर्ती आहेत? नक्कीच खूप चांगला निर्णय झाला, ज्याची आम्ही सगळेजण मागणी करत होतो की कांदा निर्यात खुली करा। आणि आज जे नोटिफिकेशन निघालंय त्याच्यात खूप स्पष्टता आलेली आहे की ही निर्यात खुली झालेली आहे। मला असं वाटतं की आवक वाढली आणि त्या दृष्टीने हा सकारात्मक निर्णय झाला। आम्ही वारंवार मंत्री महोदयांची भेटी घेत होतो आणि निर्यात खुली व्हावी यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले। मी आभारी आहे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे केंद्रीय मंत्री माननीय पीयूष गोयल, सगळ्यांनीच या प्रश्नावर सांगितलं होतं की आवक वाढल्यावर आम्ही निर्यात खुली करणार। आणि आज ती निर्यात खुली केली आहे। त्यामध्ये स्पष्टता आहे की MAP $550 असणार आहे। म्हणजे मला असं वाटतं की पर मेट्रिक टन, तर मला असं वाटतं की याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना होईल, चांगला भाव त्या कांद्याला मिळेल। आणि नाशिक जिल्हा हा कांद्यासाठी प्रसिद्ध आहे, चांगला क्वालिटीचा कांदा इथे निर्माण होतो। मला असं वाटतं की त्या दृष्टीने अतिशय शेतकऱ्यांच्या हिताचा परत एकदा विचार झालेला आहे। शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत या निर्णयाबद्दल, शेतकरी अजूनही समाधानी नाहीये। निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय लागू झाला आहे, पुन्हा केंद्र सरकार अचानकपणे निर्यात बंदी लागू करेल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात। मला असं वाटतं की यामध्ये शेतकऱ्यांपेक्षा विरोधकांना दुःख झालेलं आहे। विरोधकांकडे मुद्दाच नाही राहिला आहे। विरोधकांचा अभ्यास तर नाहीच आहे, पण कुठला तरी मुद्दा घेऊन यायचा आणि चुकीचा प्रचार करायचा। त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या निर्णयाने विरोधक मात्र खूप दुःखी झालेले आहेत। त्यांना काही घेणं देणं नाहीये, त्यांना राजकारण करायचं होतं कांदा प्रश्नावर। परंतु आत्ताही सांगते, माझ्या शेतकरी राजाला प्रचंड आनंद झालेला आहे। आणि बघा की येत्या दिवसामध्ये एक चांगला भाव कांद्याला मिळेल। आम्हाला त्या कांद्याला चांगला भाव मिळणं ही आमची विनंती आहे, ही आमची विनंती मान्य झाली आहे। मला असं वाटतं की विरोधक नक्की दुःखी होतील। ही जी निर्यात खुली झाली आहे ती साधारणपणे संपूर्ण जगामध्ये आहे किंवा त्याला पण जी सगळीकडे, म्हणजे इट्स फ्री, प्रोहिबिटेड टू फ्री म्हटल्यावर ती फ्री पॉलिसीमध्ये आलेली आहे। त्यामुळे आता कुठलेही किंतु परंतु राहिले नाही। आता कांदा निर्यात करू शकतात, खूप स्पष्टता आहे। आणि मी खूप धन्यवाद देते की माझं हक्काचं सरकार माझ्या प्रश्नांना नेहमीच सकारात्मकतेने उत्तर देत आलं आहे आणि उत्तर देत राहील। नक्कीच आपण पाहतोय, खरं तर डिसेंबरमध्ये केंद्राने कांद्यावर निर्यात बंदी लागू केलेली होती आणि त्यानंतर सातत्याने शेतकऱ्यांची मागणी होती कांद्यावरील निर्यात बंदी हटवली जावी यासाठी। आणि आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्राने हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना या निर्णयाचा कितपत फायदा होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।